कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला पोळीवर तूप लागतं। रूपाताई, जरा तूप आणता का? अगं तू आण ना। रूपानं तूप आणलं काय आणि तू आणलं काय? सारखंच आहे। रूपा, ये बाळा तूप घेऊन ये। वाढ। अरे किशोर, आलास तू? बरं झालं। चल आता हातपाय तोंड धुवून घे आणि आमच्या बरोबर जेवायला बस। अळूवड्या केल्या, तुला आवडतात ना? चल ये। आजी काय? अगं पिशवी काय मी घेऊन जाणार आहे का कुठे? अरे तू हातपाय धुवून घे आणि पटापट ये जेवायला बस आमच्या सोबत। चल। नाही अगं म्हणजे मी मित्राकडे होतो, त्यामुळे मी फ्रेश होऊन येतो। तुम्ही कंटिन्यू करा। हा अरे पण बर चल। आजी काय? पिशवी तुम्ही कंटिन्यू करा, मी आलोच। हा थोडं फ्रेश होऊन आलोय। ओके। अगं तू तरी त्याला सांगायचंस ना। नाही आजी, ते मला म्हणाले होते की ते जेवायला येतीलच असं नाही, असेल काय ते काम असेल त्यांचं। बर, रात्रीच्या जेवणामध्ये त्याला अळूवड्या वाढा। हो आजी। लीला, तू नीट लक्षात ठेव बाळ। व्हायचा सुरू करा। तुम्ही पण आजी बसा। लीला, तुला एजे खुनी असल्याचा पुरावा हवा होता ना? तुला हा पुरावा अंतरा आईच्या कपाटात सापडेल। बिंडोक एजे, इतकी वर्ष झाली अंतरा आईला जाऊन, पण अजूनही सामान जसंच्या तसं ठेवलं। ज्या कपाटाला नुसता हात जरी लागला तरी एजेचं डोकं फिरतं, अशाच कपाटात जेव्हा लीला पुरावे शोधायला येईल तेव्हा पुन्हा एकदा घरात तमाशे होणार। लीला, ऑल द बेस्ट। अंतराई, तेवढा जरा पुरावा नीट ठेवा। हा फेटुचिनी अल्फ्रेडो। काय? फेटुचिनी अल्फ्रेडो, पटकन लिही। स्पेलिंग सांगता का? स्पेलिंग मी सांगणार नाही, सांगितलं होतं ना तुला आधी। चल पटकन लिही, पुढचं येतंय ग्वाकामोले। फेटुचिनी अल्फ्रेडो नंतर एजे, बघताय का तुम्ही? अजून एक अख्खी फाईल बाकी आहे। हा मला कोणाच्या रिपोर्टची गरज नाहीये। लीलाला कुठलंही काम दिलं आणि ती पूर्ण करेल हे शक्यच नाही, आणि हे मला माहिती होतं। आणि तिच्याकडनं परफेक्शनचं एक्सपेक्टेशन मी ठेवूच शकत नाही, त्यामुळे शिक्षा।
म्हणजे सॉरी, मला थोडासा वेळ देता का? मी पटकन पूर्ण करते. अभिराम, अरे दिवसभर पाठ म्हणून ती तुझंच काम करत होती आणि आता परत शिक्षा. आई, कामाला किती वेळ लागला ते महत्वाचं नाहीये, त्या कामात काय साध्य होतंय ते महत्वाचं असतं. अरे तिला दिवसभरात 4 फाईल्स टाईप करता आल्या नाहीत, म्हणून शिक्षा होणारच. पण मी शिक्षेला नाही कुठे म्हणाले. तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. लीला, आजी, माझ्याकडनं काम पूर्ण नाही झालंय ना, त्यामुळे मला शिक्षा भोगायलाच हवी. या लीला शिक्षा भोगायला तयार आहे, पण जरा साधी शिक्षा दे बाबा. काय सोपी शिक्षा का? ज्या मुलीने मी किडनॅपर आहे असा आरोप केला, माझ्यावर चीटर असण्याचा टॅग लावला, त्या मुलीला एक सोपी शिक्षा? आई, तुझ्या म्हणण्याप्रमाणे हिने दिवसभर घरात बसून पाठ मोडेस्तोवर काम केलंय, मग तिला मोकळ्या हवेत बरं वाटेल, हो ना? म्हणून आज रात्रभर लीला घराच्या बाहेर उभी राहील. आणि हीच तिची शिक्षा आहे. अभिराम, तू लीला रात्रभर बाहेर कशी बसेल? बसणार नाही आई, रात्रभर उभी राहील ती. And that is my final order. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.